मिरजेत सुरेश खाडे यांच्या भव्य प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद। प्रभाग 6 मधून निघाली प्रचार पदयात्रा। महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा मिरज शहरात मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू असून आज प्रभाग 6 मध्ये पदयात्रा झाली। या भागातून पदयात्रेदौऱ्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। मिरज शहरात प्रत्येक प्रभागांमध्ये सुरेश खाडे यांनी आघाडी घेतली आहे। आज सुरेश खाडे यांनी प्रभाग 6 मधील मुस्लिम समाजाच्या नागरिकांशी संवाद साधला। त्यांना मिरज शहरातून प्रचार रॅलीमध्ये वाढता पाठिंबा मिळत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। डॉक्टर सुरेश खाडे यांनी गेल्या 15 वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांमुळे व मतदारसंघामध्ये ठेवलेल्या जनसंपर्कामुळे भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसला। या प्रचार पदयात्रेदरम्यान मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील मीरा साहेब दर्गा येथून सुरुवात होऊन मुजावर गल्ली, अभिनव शाळा, गुरुवार पेठ, बोकड चौक, सौदागर मोहल्ला, नदाफ गल्ली, छलवाद गल्ली आणि धनगर गल्ली या ठिकाणी या प्रचार पदयात्रेचा समारोप करण्यात आला। या रॅलीमध्ये आनंद देवमाणे, राज कबाडे, अजगर शरीक, मसलत, विठ्ठल खोत, अनिता हारगे, गणेश माळे, उमेश हारगे, बाबासाहेब आटेकर, गजानन मोरे, रुपाली देसाई, ज्योतिताई कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। मी आनंदा देवमाने, माझे उपमहापौर आणि माझे नगरसेवक। आज 6 नंबर या प्रभागामध्ये बहुतांश मुस्लिम समाज असणारा भाग, या भागात आमच्या सर्व मित्रपक्षांनी रॅली काढली, भाऊंचं प्रचाराचं नियोजन केलं होतं। आज बहुतेक जवळजवळ 100% मुस्लिम समाजापर्यंत आम्ही पोचलो आहोत। मुस्लिम समाजाचं एकच मत आहे की भाऊंनी विकास केला आहे, भाऊंनी केव्हा जातीभेद केलेला नाही। त्यामुळे भाऊंच्या पाठीशी आम्ही 100% राहणार। जे वयस्कर लोक होती, वृद्ध लोक होती, ते तर सांगायला भाऊ तुम्ही इकडे यायची गरज नाही, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे, कारण दर्ग्यासाठी तुम्ही भरपूर निधी दिला आहे। त्यामुळं आणि प्रभागातले कामंसुद्धा तुम्ही केलं आहे। तरी अशा पद्धतीत भाऊ 100% निवडून येणार याची खात्री आम्हाला सर्वांनाच आहे। आम्ही गेली 5-6 दिवस अजून प्रचाराचे आहेत, त्या 6 दिवसात आम्ही रान उठवणार आहे आणि बहुतेक लोक भाऊंच्या पाठीशी राहतील हेच मी आज सांगतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।